शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा मोठा निर्णय, सहकारी बँकांसाठी 21,000 कोटी रुपयांची मदत। लासलगाव बाजार समिती लिलाव बंद, शेतकऱ्यांना देण्यासाठी चेक आणि रोकड नसल्याचा व्यापाऱ्यांचा दावा, कांद्याचे भावही घसरले। घाऊक बाजारात कांद्याच्या भावात मोठी घसरण, कांद्याच्या दरात 2 रुपयांची घसरण होऊन कांदा 9 रुपये प्रति किलो दराने विकतो। नोटाबंदीचा फटका आळंदीतल्या संजीवन समाधी सोहळ्यालाही, आळंदीच्या यात्रेतील वारकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट। आणि साईबाबांच्या दानपेटीत जुन्या 500 आणि हजारांच्या नोटांचा पाऊस, 6 दिवसांमध्ये 2,32,00,000चं दान, नव्या 2,000 आणि 500च्या नोटांचाही दानात समावेश। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत। दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयची झाडाझडती सुरू झालेली आहे। हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडसावलेलं आहे। सीबीआयच्या अहवालावर हायकोर्ट असमाधानी आहे। ही महत्त्वाची बातमी आता आपल्या हातात येते। गावाकडच्या बातम्यांमध्ये ही पहिली ब्रेकिंग न्यूज दाभोळकर हत्ये प्रकरणासंदर्भातली। दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयने झाडाझडती घेतलेली आहे। सीबीआयची झाडाझडती झालेली आहे। हायकोर्टाकडनं ही झाडाझडती झालेली आहे। हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडसावलेलं आहे। सीबीआयने जो अहवाल सादर केलेला आहे त्यावर हायकोर्ट असमाधानी आहे। हा खटला एका कुटुंबापुरता मर्यादित नाही। हत्येचा तपास कधी संपवणार? डॉक्टर दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी असा जाब विचारला गेलेला आहे, खडसावलं गेलेला आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। विवेक, आज नेमकं काय झालं? आपण बघतोय झाडाझडती घेतलेली दिसतेय तपास यंत्रणांची। अगदी बरोबर आहे। मुंबई हायकोर्टात नरेंद्र दाभोळकर आणि कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भातली सुनावणी झाली। त्यावेळेस दोन्ही प्रकरणांच्या तपासाबद्दल मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सीबीआयने जो अहवाल दिला त्यावर देखील मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। मुख्यत्वे बॅलिस्टिक रिपोर्ट जो खरं तर स्कॉटलंड मधून येणं अपेक्षित होतं तो आलेला नाहीये। गेल्या सुनावणीच्या वेळी 29 सप्टेंबरला जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेस सरकारी वकिलांनी हे सांगितलेलं होतं, सीबीआयच्या वकिलांनी सांगितलेलं होतं की 6 आठवड्यात हा मला रिपोर्ट मिळेल। मात्र आता देखील तो रिपोर्ट मिळालेला नाहीये। या सगळ्या विषयांवर मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी असं म्हणलं की परराष्ट्र मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल यांच्या समन्वयाने तुम्ही काम करा। त्याचबरोबर एसआयटीने जो पानसरे हत्येसंदर्भातला जो अहवाल सादर केलेला आहे त्याबद्दल देखील मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई हायकोर्टाने एवढं म्हटलेलं आहे की अतिरेकी तुमच्या घरापर्यंत बेसले आहेत तरी देखील तुम्ही काहीच करू शकत नाही। आज कोणीच सुरक्षित नाहीये। शिक्षक असतील, राजकीय नेते असतील, सनदी अधिकारी असतील, यापैकी कोणीही सुरक्षित नाहीये। त्यामुळे हा फक्त एका कुटुंबाचा प्रश्न नाहीये तर व्यापक समाजाचा हा मुद्दा आहे आणि त्यावर कारवाई होत नाही। याच्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि 16 डिसेंबरला या पुढच्या सुनावणी ठेवली आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल विवेक। सहकारी बँकांनी आवाज उठवल्यानंतर अखेर केंद्र सरकारने आज जिल्हा सहकारी बँकांना 21,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत। नाबार्डच्या मार्फत हे चलन बँकांना पोहोचवण्यात येत आहे। विशेष म्हणजे 1.5 लाख पोस्ट ऑफिसेसमध्ये सुद्धा नोटा नव्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असं अर्थ सचिव शक्तिकांता दास यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मोबाईलद्वारे व्यवहार करतात त्यावर आता 31 डिसेंबरपर्यंत कुठलाही सेवा कर लागणार नाहीये। देशामध्ये जवळपास 60% जास्त मोबाईल्स हे स्मार्टफोन आहेत आणि त्याद्वारे आर्थिक व्यवहार होऊ शकतात। नव्या नोटांचा तुटवडा, शेतकऱ्यांची झालेली कोंडी, बँकांसमोरच्या न हटणाऱ्या रांगा पाहून सरकारने हे आणखी निर्णय जाहीर केलेले आहेत। विशेष म्हणजे कालच रेल्वेनेही ऑनलाईन बुकिंगवरचा सेवा कर बंद केलाय, त्यानेही मोठा दिलासा मिळणार आहे। देशभरातले 82,000 एटीएम्स हे नव्या नोटांना सुसंगत केल्याची माहिती अर्थ सचिवांनी दिली होती। Government has decided on certain measures to especially keeping in view the requirements of the farmers, for the benefit of the farmers, and secondly for the promotion of digital economy, for the promotion of digital transactions in the country, for greater and faster proliferation of digital transactions in the country. Now consequently the NABARD, for the facility for the for the benefit of the agricultural
operations during the current Rabi season, and especially for the benefit of the farmers, NABARD has sanctioned a special limit of 21,000 crores of rupees to be sanctioned to the district central cooperative banks. NABARD and the Reserve Bank of India have been advised to make the required cash available to the district central cooperative banks, because typically the district central cooperative banks draw their cash from the currency chests which are managed and operated by the commercial scheduled banks and also by the state cooperative banks. NABARD has prepared a list of all DCCBs which require funds for sanction of crop loans in the current Rabi season. The list of such DCCBs and the quantum required by each of such DCCB has been given to the banks. They have been given to the NABARD, they have been given to the Reserve Bank of India, and the required cash will be made available. They have agreed to waive the charges, the service charges on the use of debit cards up to 31st December 2016. In other words, what you call the MDR charges on use of debit cards, that is RuPay cards, it was already done. Now on debit cards, the charges being levied by the banks and by the switching charges would stand completely waived. So there will be no charge on use of debit cards. नोटाबंदीनंतर या ना त्या कारणानं नाशिकमधल्या बाजार समित्या बंद पडताना आपण पाहतोय. नोटाबंदीनंतर काही दिवस शेतकऱ्यांना देण्याकरता व्यापाऱ्यांकडे पैसे नव्हते, त्यामुळे बाजार समिती सुद्धा तिथले व्यवहार सुद्धा ठप्प झाले. त्यानंतर चेकद्वारे व्यवहार सुरू झाले. मात्र आता व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांना द्यायला चेक नसल्यानं लासलगाव बाजार समिती बंद आहे. दिवसभर व्यापाऱ्यांना चेक उपलब्ध झाल्यानंतर बाजार समितीचे व्यवहार सुरू झाले, तेही अत्यंत धीम्या गतीने. शेतकऱ्यांना जर हे व्यवहार अजून योग्य पद्धतीने सुरू झाले तर दिलासा मिळणार आहे अशी अपेक्षा तरी व्यक्त होते. तर दुसरीकडे कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. घाऊक बाजारपेठेत भाव घसरलेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढच झाली आहे. 2 रुपये प्रति किलो दराने कांद्याची घसरण झाली आहे. 9 रुपये प्रति किलो वरून कांदा 7 रुपये प्रति किलो वर आलेला आहे. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळते. पुढची बातमी आहे लातूर मधून. लातूर शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे लातूरची पूर्ण रस्त्यांची चाळण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी या विरोधात आंदोलन केलं. लातूरच्या महानगरपालिका काहीच यावर पावलं उचलत नाहीत, त्यामुळे रस्त्यांवर वाहनं चालवणं मुश्किल झालेलं आहे. मनपाकडे वेळोवेळी तक्रार केली गेली, पण मनपा अधिकारी काहीच करत नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी केला आणि मनपा अधिकाऱ्यांच्या वाहनांची हवा सोडून अनोखं हवा छोडो आंदोलन करण्यात आलं. मनपा आवारातच थांबवण्यात आलेल्या मनपा आयुक्तांच्या शासकीय वाहनांसह इतर 7 ते 8 अधिकाऱ्यांच्या वाहनांची हवा या नगरसेवक नवनाथ आलटे आणि नगरसेवक विनोद रणसुभे यांनी काढली आणि खड्डे प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर लातूर शहरात जागोजागी खड्ड्याचंच साम्राज्य झालंय आणि विशेषतः पूर्व भागामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. पूर्व भागातली तर एवढी दयनीय अवस्था आहे. त्या भागामध्ये दलित लोक राहतात, मुस्लिम लोक राहतात, अल्पसंख्याक लोक राहतात. त्या भागामध्ये जाणीवपूर्वक विशेषतः महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते आणि इतकं मोठं खड्ड्याचं प्रमाण झाले की गेल्या आठवड्यामध्ये आमच्या रणसुभे साहेबांच्या वार्डातला आमच्या एका मित्राचा मुलगा ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि तो आज कोमामध्ये आहे. आजही त्यानं आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं तर त्यानं कोमामध्ये आहे. सांगली जिल्ह्यातील अंकली इथं एका मोटारीतून तस्करी करण्यात येत असलेली गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणी मुंबईतल्या दोघांना अटक झाली आहे. या दोघांकडून गोवा बनावटीचं मद्य घेऊन ते अन्य कंपन्यांच्या बाटलीत भरून त्याची विक्री केल्याप्रकरणी जयसिंगपूरच्या 2 बार चालकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गोवामेड दारूसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. यात गोवा बनावटीचे रिअल विस्कीच्या 750 मिलीलिटरच्या 127 बाटल्या आढळून आलेल्या आहेत. त्याशिवाय गोवा बनावटीची दारू भरलेली केवळ महाराष्ट्रात विकली जाणारी 180
मिलीलीटरच्या सीलबंद बाटल्या सुद्धा सापडल्यात। या प्रकरणी सुनील दुसाद, श्रीकांत टर्ले, प्रवीण शेट्टी आणि नवीन शेट्टी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पहिल्यांदा हे जे मेन कारवाई जी झाली ती अंकली फाट्याजवळ झाली, जिथे आपल्याला हे मद्य वाहन आणि आरोपी मिळाले। त्यांच्या याच्यावरनं मग जयसिंगपूरमध्ये 2 बारवर कारवाई करण्यात आली, ते बार देखील बंद करण्यात आले आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील धाबे आणि हॉटेल्सवरची कारवाई सुरू आहे। वाळू माफियांची मुजोरी जी आहे, गुंडगिरी जी आहे, ती आपण प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाहत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत। वाळू माफियांची गुंडगिरी सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये समोर आली आहे। आळगे म्हणून गाव, जिथं वाळू उपशाला अडचण ठरत असल्याने बंधाऱ्याचे दरवाजे रातोरात उघडून बंधारा रिकामा करण्यात आला। आळगे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, तो बंधारा पूर्णपणे भरलेला होता आणि त्यामुळेच वाळू माफियांना वाळू उपसा करायला अडचण येत होती। त्यांनी पाणी साठवण्यासाठी या बंधाऱ्याला लावण्यात आलेले दरवाजे उघडले आणि बंधाऱ्यातील सगळं पाणी सोडून दिलं। मात्र वाळू माफियांच्या या दुष्कृत्यामुळे गावातला शेतकरी आता चिंतातूर झालेला आहे, कारण बंधाऱ्यात साठलेलं पाणी पुढचे काही महिने शेतीसाठी वापरलं जाणार होतं। त्यामुळे आता शेतीला पाणी आणायचं कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। अजून काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी वेळ झाली आहे ब्रेकची। पहा फक्त IBN लोक। आपण पाहताय गावाकडच्या बातम्या। आळंदी संजीवन समाधी सोहळा कार्तिकी यात्रेनिमित्त वारकरी दिंडी जी आहे ती पुणे नाशिक महामार्गाने माऊलींच्या नामाचा गजर करत निघालेली आहे। दिंडीमध्ये चिमुकले आहे, तरुण वर्ग आहे, शेतकरी आहे, वयोवृद्ध आहे, या सगळ्यांचा यामध्ये सहभाग पाहायला मिळतोय। परंतु महत्त्वाची बाब ही की कार्तिकी सोहळ्याला जात असताना नोटबंदीचा झालेला जो निर्णय आहे त्याचा परिणाम दिंड्यांवर पाहायला मिळतोय। पूर्वीच्या दिंड्यांमध्ये 200 ते 500 वारकरी एका दिंडीमध्ये असायचे, मात्र आता याच दिंड्यांमध्ये 50 ते 25 वारकरी पाहायला मिळतात। म्हणजे झालेला नोटबंदीचा जो निर्णय आहे त्याचा कसा कार्तिकी यात्रेवर आणि कार्तिकी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या दिंड्यांमध्ये जे असणारे वारकरी आहेत त्यांची संख्या कमी होण्यावर झालाय ते आपण पाहतोय। घराच्या बाहेर पडायचं आणि यात्रेला सहभागी व्हायचं म्हटलं की आपल्या हातात आपल्याला पैसा लागतो, पण नोटबंदीमुळे थोडीशी गडबड झालेली आहे आणि म्हणून हा परिणाम पाहायला मिळतोय। नोटबंदीनंतर शिर्डीच्या साईंच्या दानपेटीमध्ये 500 आणि हजारांच्या नोटांचा पाऊस पडायला लागलेला आहे। गेल्या 6 दिवसांमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत 2,32,00,000चं दान पडलेलं आहे। दानपेटीत पडलेल्या नोटांमध्ये जुन्या 1000 आणि 500च्या नोटांचा भरणा अधिक आहे। दानपेटीत 500च्या 9,218 नोटा तर 1000 रुपयांच्या 3,250 नोटा पडलेल्या आहेत। याहून आश्चर्याची बाब म्हणजे चलन तुटवडा असताना सुद्धा बाजारात नव्या आलेल्या 2000च्या 999 नोटा सापडलेल्या आहेत, तर 500च्या 51 नव्या नोटा सापडल्या आहेत। भक्तांनी नव्या नोटा सुद्धा साईंना अर्पण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत। आता जी कौटुंबिक नाती आहेत ती कुठेतरी मागे पडत चाललेली आहेत, त्याचा कुठेतरी विसर पडत चाललाय असं आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल। हा जो रिपोर्ट पाहणार आहोत आपण हा त्याच संदर्भातला आहे, बीड मधून आहे। गाव आणि शहराच्या ज्या वेशी आहेत त्या या सगळ्या घडामोडींनी ओलांडलेल्या पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या पुतण्यांच्या बंडाचं ग्रहण लागल्याचं दिसू लागलंय। प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या विरुद्ध पुतणे संदीप तटकरे यांनी बंड पुकारला। त्यानंतर पक्षाचे उपनेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात सुद्धा पुतणे संदीप यांनी काका भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरुद्ध बंड पुकारले। राजकारण आणि सत्तेचा मोह यापैकी चक्क रक्ताची नाती कुठेतरी लोप पावत चालली आहेत की काय असं चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर हे नाव 40-50 वर्षांपासून परिचित आहे। माजी खासदार केशर काकू क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर,
संदीप क्षीरसागर असे अनेक जण जिल्ह्यात राजकारणात प्रभावी आहेत. पण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं याच क्षीरसागर घराण्याच्या अभेद्य गडाला तडे गेलेत. जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे बंधू रवींद्र क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांनी माजी नगराध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर यांच्या उमेदवारीला विरोध करत बंड केलाय. भारत भूषण हे राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत हे विशेष. ह्याच्या आधी सुद्धा वारंवार आम्ही आमच्या काकांना बोललो, पण हाताळण्याची पद्धत एकदम चुकीची झाली आणि तिसरा पर्याय लोकांनी हुडकू लागले होते. आणि मग आम्ही असं ठरवलं की लोकांमध्ये काम जर करायचं असेल तर तिसरा पर्याय म्हणून आपल्यालाच पुढे जावं लागेल. दरम्यान घर फुटलं असलं तरी आपणच निवडून येऊ असा दावा माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर यांनी केलाय. पक्ष, गट, तट, पंथ, जात याला कधी थारा दिलेला नाही. सर्वांना बरोबर घेऊन आणि विशेषतः जाती सलोखा, स्थैर्य हे आम्ही 10 वर्षामध्ये बीड करण्यात दिले. त्यामुळं व्यापाराला, नोकरदार वर्गाला, इतर व्यावसायिकांना पोषक असं वातावरण बीड शहरामध्ये झालेलं आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लढणार आहोत. बीड जिल्ह्यामध्ये खरं तर चुलता पुतणे समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तिकडे परळीत सुद्धा गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा आणि पुतण्या धनंजय मुंडे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकलेत. आता पाहूयात कोण बाजी मारता येते. शशी केवडकर सह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, बीड. तर या सगळ्या होत्या गावाकडच्या बातम्या. आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि जाताना पुन्हा एकदा हेडलाईन्स. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय. सहकारी बँकांकरता 21,000 कोटी रुपयांची मदत. नोटाबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये 6 दिवसात 21,000 कोटी रुपये जमा. कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम. आणि साईबाबांच्या दानपेटीत जुन्या 500 आणि 1000च्या नोटांचा पाऊस. 6 दिवसांमध्ये 2,35,00,000चं दान, तर नव्या 2,000 आणि 500च्या नोटांचाही दानात समावेश.